लातूरसह 4 जिल्ह्यात कर्नाटकात घरफोडी करणारी सराईत टोळीतील 40 गुन्ह्यातील कुख्यात मुख्य आरोपी जेरबंद, लाखो रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश। लातूर जिल्हा तसंच शेजारील धाराशिव, सोलापूर व कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात मागील 1.5 ते 2 वर्षांपासून सुरू असलेल्या घरफोडी व चोरीच्या सलग घटना घडत होत्या। बंद घरांचे कुलूप तोडून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरी करणारी ही टोळी अत्यंत चलाख पद्धतीने गुन्हे करीत असल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं। मात्र पोलीस अधीक्षक अमोल तांबे लातूर यांच्या सूचनांनुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने राबवलेल्या विशेष कारवाईत या गुन्हेगारी टोळीतील मुख्य व कुख्यात आरोपीस अटक करण्यात यश मिळवलं आहे। पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर, स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे 24 एप्रिल 2026 रोजी उजनी येथील उड्डाणपुलाखाली सापळा रचला। या कारवाई दरम्यान सुनील उर्फ काळ्या श्रावण शिंदे, वय वर्ष 24, राहणार सुंभा, तालुका जिल्हा धाराशिव हा रेकॉर्डवरील व फरार आरोपीला पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला। आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने तत्परतेने त्यास पकडलं। आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 3 ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी, रोख रक्कम 5,000 असा एकूण 35,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदारांसह लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली। ही टोळी नियोजनबद्ध पद्धतीने वाहनांचा वापर करून रात्रीच्या वेळी बंद घरे हेरून चोरी करत असल्याचं उघड झालं आहे। तपासांती आरोपी विरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं आहे। लातूर जिल्हा 28 गुन्हे, भादा, किल्लारी, कासार, शिरसी, औसा, लातूर ग्रामीण व इतर पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे। धाराशिव जिल्हा 4 गुन्हे, सोलापूर जिल्हा 5 गुन्हे, कर्नाटक राज्य बिदर 3 गुन्हे, याप्रमाणे एकूण 32 गुन्हे दाखल असून पुढील तपासादरम्यान गुन्ह्याच्या संख्येमध्ये वाढ होण्याची तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता आहे। या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या इतर साथीदारासह टोळी तयार करून गुन्हे केल्याची कबुली दिली आहे असून त्याच्या टोळीमधील काही आरोपींना या अगोदरच अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.